एवढं का म्हणजे डब्बा आहे हो. हे मला खूप दिवसांपासून पाहिजे होता. ओके. हो. अरे बापरे! लिक्विड आलेले आहेत ह्या. ओ, ओ. आणि हे मला माहितीच नाही कसं घालायचंय. ओ हाय, हॅलो. आज आहे ना तुमच्यासोबत परत एकदा हॉल व्हिडिओ शेअर करत आहे ॲक्चुअली. म्हणजे अगदी माझ्या एवढ्या उंचीचं सामान मी Meeshoवरून मागवलेलं आहे. म्हणजे मी बसलेले आहे अँड तेवढाच ढिगारा लागलेला आहे. अगदी जवळ-जवळ माझ्या हिशोबाने 15,000ची मी शॉपिंग केलेली आहे Meeshoवरून आणि काय-काय घेतलं आहे ना ते तुम्हाला दाखवायला मी खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे. मागचा जो Meeshoवरून घेतलेल्या साड्यांचा व्हिडिओ होता ना, त्याला तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणूनच अजून एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. याच्यात सगळं काही ॲक्चुअली मिक्स असणार आहे. याच्यातनं साड्या आहेत काही, याच्यात ज्वेलरीसुद्धा आहे. आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरीसुद्धा आहे. त्याचबरोबर वेस्टर्न कपडेसुद्धा आहेत. जसं की डेनिमचे स्कर्ट असतील किंवा शॉर्ट कुर्ते असतील किंवा टॉप असतील. असं बरंच काही-काही आहे आणि ऑर्गनायझर आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी विसरून सुद्धा गेलेल्या आहे, की मी ऑर्डर केलं होतं आणि सो आता हे याच्यातले काही पार्सल मी ओपन केलेले आहेत किंवा काही आपण तुमच्यासोबतच ओपन करणार. भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे कारण की पार्सल सुद्धा खूप सगळे आहेत. तो रिलॅक्स व्हा आणि चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. मी तर माझी पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन बसलेली आहे कारण की मला माहिती आहे मला खूप बडबड करायची सवय आणि मला मध्ये-मध्ये तहान लागते. सो म्हटलं सोबतच सगळं घेऊन बसूयात. सो तुम्हाला पण काही खायचं प्यायचं असेल ना तर घेऊन बसा कारण की व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे आणि सगळं मी ट्राय करून दाखवणार आहे. जे कपडे वगैरे आहेत ना ते तर ट्राय ऑन होणारच आहेत. घातलेलं जे ट्राय केलेले कपडे आहेत ते मी साईडला तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे अंदाज येतो ॲक्चुअली की घातल्यावरती कसे दिसतील. आणि ज्वेलरी वगैरे आहे ते तर आपण आता ओपन करून बघूयात. चला, आता ना आपण एक-एक करून सगळे पार्सल ओपन करून बघूयात. जे पार्सल ओपन केलं ना त्याच्यासाठी मी ॲक्चुअली रेझर घेऊन बसलेले आहे. कारण कात्रीने माझ्याकडून काय झालेलं आहे माहिती आहे का? मागच्या वेळेस आहे ना मी कात्रीने एक पार्सल ओपन करायला गेले आणि ते माझ्याकडून कट झालं. म्हणजे त्याच्यातलं जे पार्सलमध्ये जो कपडा होता ना तो सुद्धा मी कट केलेला. सो यावेळेस मी असं रेझर टाइप घेतलेलं आहे. माझं फेशियल रेझरच घेतलेलं आहे ॲक्चुअली. त्यानेच मी कट करणार आहे. सो आपण सगळे आता वन बाय वन बघूयात. जे ओपन केलेले होते ना ते ॲक्चुअली मी वरतीच ठेवलेले आहेत. म्हटलं त्याला गरज नाही लागणार. आता सगळ्यात पहिलं पार्सल आता आपल्या हातात आलेलं आहे तेच आपण बघूयात. हे ॲक्चुअली मी किचनसाठी मागवलेलं होतं आणि खरंच मला स्वस्तात वाटलं. पण ॲक्चुअली मला असं वाटत होतं की हे 2 आहेत सेटमध्ये. पण आता हे एकच रिसीव्ह झालेलं आहे मला. माहिती नाही असं का केलं त्याने. हे तुम्ही किचनमध्ये काम करताना वगैरे जे घालताना ॲप्रल म्हणतात ॲक्चुअली ह्याला. सो हे आहे आणि हे वॉटरप्रूफवालं त्यांनी मटेरियल वापरलेलं आहे ह्याला जे म्हणजे हे वालं आहे. इथं पॉकेट दिलेलं आहे छान असं तुम्हाला फोन वगैरे ठेवायला जसं किचनमध्ये काम करताना आपल्याला सवय असते. मला तर खूप सवय फोन सोबतच ठेवायची अँड कपड्यांना हात पुसायची. सो आता कपड्यांना हात पुसायची गरज नाही लागणार कारण की इथं त्यांनी असं असं छान असं टॉवेल टाईप दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही हात पुसू शकता. मला तर खूप सवय काही झालं की लगे कपड्याला असा हात करायचे. सो तुम्ही इथे हात पुसू शकता. छान आहे. मला वाटतं हे काहीतरी 90 किंवा 100 रुपयाचं एक आहे. मला मला असं वाटत होतं की मी 2च्या सेटमध्ये ऑर्डर केलं होतं. पण हे ॲक्चुअली मला एकच रिसीव्ह झालेलं आहे. पुढे आता आपल्याकडे हे ज्वेलरीचे आहेत मे बी. हो, हे आणि हे आजच रिसीव्ह झालेलं आहे. सो आपण ज्वेलरीज बघूयात सगळ्यात पहिलं. एक बॉक्समध्ये बॉक्स आहे. पॅकेजिंग खरंच खूप मस्त करून देतात यार Meeshoवाले. खूप सुंदर क्वालिटीचं हे. हे ऑफकोर्स घालून सुद्धा दाखवणारच आहे. मी याचे रील्स सुद्धा बनवणार आहे तुम्हाला. पण ह्याची क्वालिटी खरंच एकदम नाजूक असं नक्षीकाम आहे. म्हणजे प्रॉपर छान असं एक चोकर पॅटर्नमध्ये तुम्हाला भेटणार आहे हे. आणि ह्याच्यावरती कानातले सुद्धा आलेले आहेत. ओ वाचलं. हे छान असे कानातले सुद्धा आलेले आहेत. सो आणि सगळ्या प्रॉडक्टच्या ज्या लिंक आहेत ना त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहेत. तुम्हाला तर आता माहितीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. हे घातल्यावर कसं दिसतंय ना साडीवरती मी ट्राय केलेलं साईडला लावलेलं आहे. तुम्ही ते बघून घ्या. नेक्स्ट आपल्याकडे ओके. हे काहीतरी वेगळंच आहे ॲक्चुअली. मला ना मी ह्याच्यात काही नऊवारी साड्या मागवलेल्या आहेत. म्हणजे काष्टा साडी असते ना त्या आणि त्याच्यासाठी मला इयर काफ म्हणतात मे बी याला. ते मी मागवलेले होते. पण हे आता असं आलेलं आहे आणि हे मला माहितीच नाही कसं घालायचंय. म्हणजे मला ना हसायला येतं ॲक्चुअली. मे बी हे इकडं असं काहीतरी असं घालायचं असावं. हे असंच आहे मे बी. मी असं इमॅजिन केलं होतं, की हे कानावरती असं घालतात ना, ते वालं आहे हे. पण ऑर्डर केलं तर आता मला ते समजतंय, की हे असं घालतात. म्हणजे हे ॲक्चुअली कानाच्या मागं घालायची ज्वेलरी आहे.
आणि अशी अशी काहीतरी. आता मला माहिती नाही एवढ्या लांबून तुम्हाला दिसते की नाही. पण छान आहे ॲक्चुअली. बघूयात आपण ह्याला ट्राय करूया. जेव्हा आपण नऊवारी साडी घालणार आहे ना, तेव्हा आपण त्याच्यावरती हे ट्राय करून बघूयात. क्वालिटी छान आहे याचीसुद्धा. अँड आता प्राईस आहे ना, मला कुठल्याच प्रॉडक्टची आठवत नाही आहे. ज्याची आठवणीत असेल ती मी तुम्हाला सांगेल. नाहीतर मी स्क्रीनशॉट लावलेले आहेत किंवा प्राईससुद्धा मी साईडला सांगून देईल तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शन चेक करा ज्याच्यामध्ये सगळ्या लिंक अवेलेबल आहे. आपले 3 प्रॉडक्ट ऑलरेडी बघून झाले आहेत. ओके, ही ठुशी आहे. ॲक्चुअली ही ठुशी ना मी ऑलरेडी एका व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही परत मागवलेली आहे. कारण की मला नऊवारी साडीचा लूक क्रिएट करायचा होता आणि ही त्याच्यासाठी परफेक्ट आहे. कारण की खूप असं मोठी भरचर किंवा भरदारी अशी तुम्ही म्हणू शकता ही ठुशी आहे. अँड ही जेव्हा कोल्हापुरी साजसोबत घालतो ना तेव्हा खरंच खूप सुंदर दिसते. मी साईडला तुम्हाला एक याचा ॲक्चुअली मी केलेला आहे ऑलरेडी. ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे किंवा घालून सुद्धा दाखवलेली आहे आणि आता मी तुम्हाला परत घालून दाखवणार आहे जेव्हा आपण ही नऊवारी साडी घालणार आहे. आणि साईडला जर माझ्याकडे आता व्हिडिओ अवेलेबल असेल तर मी तो सुद्धा लावूनच देईल की घातल्यावरती कशी दिसत आहे. सो मला वाटतं ही ₹150 वगैरे मला भेटलेली आहे. आणि क्वालिटी ह्याची खरंच खूप सुंदर आहे. मेशोवरची ज्वेलरी आहे ना, ती जर तुम्ही बघून घेतली तर खरंच खूप छान भेटते. सो हे सुद्धा झालेलं आहे. आता पुढे आपल्याकडे हे बघूयात काय. आता हे ओपन करायचं. तुम्हाला हे माहिती नाही याच्यात काय आलेलं आहे. मी ना पार्सल ओपन करण्याच्या बाबतीत खरंच खूप क्लमझी आहे. म्हणजे मला माहिती नाही की मी हाताला सुद्धा लावून घेऊ शकते. याच्यात ॲक्च्युली मला काही लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे इसेन्शियल त्यासुद्धा मी मागवलेल्या होत्या. जसं की ते हॉलमध्ये दाखवण्याची काही गरज नव्हती ॲक्च्युली. जसं की आता ह्या बॉटल मी हेअर केअर वगैरे करते, हेअर केअर रुटीन वगैरे. तर त्याच्यासाठी मी मागवलेले होते की लाईक मी टोनर वगैरे बनवते ना, तर ते म्हटलं स्प्रे करण्यासाठी. सो मी अशी स्प्रे बॉटल मागवलेली होती. अँड मागे माझ्याकडे आलेल्या होत्या पण त्याची क्वालिटी काहीच खराब म्हणजे खूप खराब होती ॲक्च्युअली. त्याने स्प्रेच होत नव्हतं. मी दाबून दाबून त्याला थकून गेले होते. तर या 2 बाटल्या मला काहीतरी ₹60 भेटलेल्या आहेत आणि क्वालिटी याची खरंच खूप छान आहे. म्हणजे अगदी ब्रँड यूज करतो ना त्यांच्या टोनरसाठी बाटल्या, तसे या बॉटल आहेत. सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला सुद्धा हेअर केअर करायला आवडत असेल. अँड 2 भेटलेल्या आहेत मला त्याच्यामुळे मी खुशच आहे. पुढे आता हे अजून एक पार्सल आहे आपल्याकडे. काय आहे हे मला पण नाही माहिती. ओके, ज्वेलरीचाच काहीतरी आयटम आहे माझ्या हिशोबाने याच्यात. अच्छा, याच्यात नथ आहेत. ओके, ह्या नथ मी मागवलेल्या होत्या. खूप सुंदर नथ आलेल्या आहेत ह्या. ओ, हे असते बघा. क्लमझी लोकांचं असंच असतं म्हणजे वेंधळी. खूप छान अशा 3 नथांचा सेट आहे हा. क्वालिटी अगेन म्हणजे याचा फोटो बघूनच मला कळलं होतं की याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. आणि पॅकेजिंग बघा. एक म्हणजे ह्या तिन्ही एकत्र करून एक अजून पॅकेजिंग. हे बॉटलचं आहे. हे मला वाटलं हे पण याचंच. आणि देन परत सेपरेटली त्यांनी याला पण पॅक केलेलं आहे. तर याच्यातली एक अशी नथ आहे ना, ती मी घेतली होती ॲक्च्युली दुकानातून पुण्यामध्ये जेव्हा मी गेले होते तेव्हा. अँड त्याच्यातूनच ही छोटीशी नाजूकवाली आहे. अँड ही मोत्याची आहे. तिन्हीसुद्धा सुंदर आहेत. तिन्ही पण मी घालून दाखवेल तुम्हाला आणि त्या कशा दिसतात ते तुम्ही साईडला बघून घ्या. क्वालिटी बेस्ट आहे. आणि मला वाटतं ह्या ₹150 वगैरे असणार आहे. म्हणजे परवडणाऱ्या आहेत. आणि तिन्हीसुद्धा प्रेसवाल्या नथ आहेत. म्हणजे तुम्ही याला प्रेस करून घालू शकता. तुम्ही नाक टोचलेलं वगैरे नसेल तरीसुद्धा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. बेस्ट क्वालिटी आहे. पॅकेजिंग मस्तच आहे. अँड तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अशा या नथ आहेत. जर तुम्हाला जसं की मला ना आपले महाराष्ट्रीयन लूक करायला प्रचंड आवडतं आणि ज्वेलरीसुद्धा तेवढीच आवडते मला घालायला. त्याच्यामुळे तुम्ही मला बघितलं असेल प्रत्येकच वेळेस मी साडी वगैरे घातलं की मी ट्रायच करते की मी नथ घातलीच जाईल त्या साडीवरती. जर कॉटनची वगैरे म्हणजे फॅन्सी किंवा डिझायनर साड्या सोडल्या ना आणि आपल्या काठपदराच्या थोड्याशा कॉटन टाईप साड्या असल्या तर त्याला मी महाराष्ट्रीयनच लूक देण्याचं ट्राय करते. सो मला अशी ज्वेलरी नक्कीच लागते आणि तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. पुढे आपल्याकडे आता काय आहे? मला असं वाटतं हे मी ओपनच करून ठेवते. मला लागायची भीती वाटते म्हणून मी त्याला बंद करून ठेवते. ओके. वॉव! हे मला खूप दिवसांपासून पाहिजे होता. याच्यासाठी मी खरंच खूप जास्त एक्सायटेड होते आणि हे स्टाईल करायला सुद्धा ॲक्चुअली मला खूप जास्त आवडेल. ॲक्चुअली हा गजरा आहे गोल्डनमध्ये आणि याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. पॅकेजिंग मस्त आलेली आहे. प्राईस मला आठवत नाही. मी स्क्रीनशॉट लावून देते या प्रॉडक्टच्या साईडला. तुम्ही बघून घ्या. वॉव! ओह!
ॲक्च्युली हे ना ऑइल पेंट केलेलं आहे याला मे बी त्यांनी. त्याच्यामुळे त्याची स्मेल आहे ना ॲक्च्युली असं नेल पेंटसारखं स्ट्राँग आली मला थोडीशी. पण गजऱ्याची क्वालिटी बेस्ट आहे. मला असं वाटतं हे पॅकिंग केल्यामुळे थोडीशी स्मेल येते. ते असे सोनेरी आणि चमक-चमक म्हणजे हे गजरं आहे ना, नऊवारी साडीवरती आपल्या खरंच खूप सुंदर दिसणार आहे. खूप खूप सुंदर दिसणार आहे. अँड हे घातल्यावरती कसा दिसत आहे किंवा अंबाडा केल्यावरती ह्याचा हे तुम्ही साईडला बघून घ्या. ऑफकोर्स मी ह्याला नऊवारी साडीवरती स्टाईल करणार आहे. अजून मी हे घातलेलं नाहीये. पण मे बी हा व्हिडिओ एडिट होईपर्यंत मी तो लूक ट्राय करेल. जो की मला Instagram रीलसाठी मी मागवलेला आहे ॲक्चुअली नऊवारी साडी वगैरे. आता शिवजयंती येत आहे ना म्हणून. सो तोपर्यंत मी ट्राय करेल. तर या व्हिडिओमध्ये मी त्याचा क्लिप नक्कीच ॲड करेल, की हा घातल्यावरती कसा दिसतोय. मला म्हणजे माहितीच आहे, की हा खरंच खूप सुंदर दिसणार आहे. सो पॅकेजिंग याची सुद्धा बेस्ट आहे अगेन. आपण ह्याला आता असंच आणि नंतर तुम्ही घेतल्यानंतर म्हणजे ठेवण्यासाठी तुमच्याकडे छान असं बॉक्स सुद्धा राहणार आहे, जेणेकरून हे याला सुद्धा म्हणजे तुम्ही साईडला बघून घ्या. ॲक्चुअली मी ट्राय करेलच तोपर्यंत. कारण की मला YouTubeचे व्हिडिओ एडिट करायला ना खूप टाईम लागतो. लिक्विड लिक्विड काय मागवलं यार मी? ओके, हां. आत्ता आठवलं मला. याच्यामध्ये ॲक्चुअली ना मला वाटतं मी ऑइल मागवलेलं आहे. ओके, ओके. ॲक्चुअली माझं ना ऑलिव्ह ऑइल संपलेलं होतं. जे की मी हेअर केअर रुटीनमध्ये माझ्या वापरत असते. अँड फिग्रोचं ऑलिव्ह ऑइल जे की बेस्ट आहे हेअर ग्रोथसाठी. आता तुम्ही म्हणाल हा हॉल व्हिडिओ चाललेला कुठे आहे? ह्या दोन ॲक्चुअली 2 ज्या गोष्टी होत्या ना ह्या ॲक्चुअली माझ्या संपल्या होत्या. मग मी ऑर्डर प्लेस करत होते. मग म्हटलं ऑर्डर करून टाकूया. सो हे फिग्रोचं मल्टीपर्पज ऑलिव्ह ऑइल आहे. हे 200 ml येणार आहे. मागच्या वेळेस मी यांची 100 ml ची बॉटल मागवलेली होती. जी की खूप छान आहे. मी बरेच दिवस वापरली आणि म्हणून आता मी रिस्टॉक केलेली आहे पर्सनली. आणि हेअर केअर रुटीनमध्ये तुम्ही माझे हेअर केअरचे सुद्धा व्हिडिओ बघितले असतील. मी बनवते. सो मी हे ऑइल नक्कीच वापरते. बेस्ट रिझल्ट देतं. म्हणजे खूप कमी प्रमाणात वापरते. जसं की कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल वापरून मग हे. आता ह्याच्याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ॲक्चुअली हेअर ग्रोथमध्ये माझ्या म्हणजे मी ना लिटरली एवढे केस कट केले होते. सो हेअर ग्रोथमध्ये किंवा माझ्या हेअर केअर रुटीनमध्ये हे खूप मोठा पार्ट आहे. तुम्ही असं म्हणू शकता. ते माझं इसेन्शियल होतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही मी बोलत नाही आहे. आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. ज्वेलरीचंच काहीतरी आयटम आहे माझ्या हिशोबाने याच्यामध्ये सुद्धा. ओके. याच्यातनं मी तोडे मागवलेले होते ॲक्चुअली. अरे बापरे! यांनी खतरनाकच पॅकेजिंग केलेली आहे. हा डब्बा असून पण वरून ह्याला प्लास्टिकचं रॅप केलेलं कव्हर आहे. मला तिने तोडलं. हां, कसं हो एवढं म्हणजे एवढं का म्हणजे डब्बा आहे वरून. मला वाटत आहे या हिशोबाने तर हा व्हिडिओ ना आपला अजून पण नाही निघत आहे यार. साईड आहे झाकण ह्याचं ॲक्चुअली इकडे आहे. हे डब्बा पण कसा दिला यार. असू दे. प्रॉडक्ट छान आहे ॲक्चुअली हे. प्रॉडक्ट प्लीज इमिडिएटली WhatsApp और क्या व्हॉटएव्हर. हे मला थोडे पाहिजे होते. अगेन नऊवारी साड्यांवर वॉव! बेस्ट क्वालिटी आहे याची. खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे जेव्हा याच्यावरती तुम्ही हिरव्या बांगड्या घालणार आहात ना, तेव्हा कसलं सुंदर दिसणार आहे हे. खूप छान आहे. पॅकेजिंग जरा जास्तच त्यांनी कडक खतरनाक केलेली आहे. पण बांगड्या बॉस खतरनाक आहेत. म्हणजे तुम्ही याला ट्राय देऊ शकता. त्या साडीवरती ही सगळी ज्वेलरी मी तुम्हाला स्टाईल करून दाखवणार आहे. सो तुम्ही बघूनच घ्या. पुढे नेक्स्ट आपल्याकडे आता खूप सारे पार्सल आहेत. त्याच्यामुळे आपण फटाफट ओपन करून बघूया. आहे असे कसे बरं इझी आहेत हे ओपन करायला. ओके. याच्यामध्ये ॲक्च्युली लिप लायनर आहेत. लिप लायनर मागवलेलं होतं मी. बोलल्यावरच कळेल ॲक्च्युली. मला माहिती नाही एवढं लांब दिसत आहे की नाही. पण मी तुम्हाला फोटो लावून देते. आता हे मेकअपचा हॉल व्हिडिओ नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे ट्राय करून नाही दाखवणार आहे. पण छान आहे क्वालिटी आणि प्राईस त्याची कमी आहे माझ्या हिशोबाने. आता ज्वेलरी मे बी आपली सगळी संपलेली आहे. सो आता आपले कपडे स्टार्ट झालेले आहेत. म्हणजे ड्रेसेस वगैरे सगळ्यात पहिली आपल्याकडे आता ही साडी आलेली आहे. ही ॲक्च्युली मी ओपन करून बघितलेली आहे. अजून ही घातलेली नाही आहे मी. पण खरंच खूप सुंदर साडी आलेली आहे. म्हणजे प्युअर कॉटनची जी साडी असते ना
तशी आलेली आहे. प्राईससुद्धा आणि याची अफोर्डेबलच आहे जास्त, म्हणजे याचे काठ कसले सुंदर काठ आहेत याचे. बुट्टीसुद्धा खूप छान आहे, प्युअर कॉटनची मला तर म्हणजे ही साडी वाटत आहे. अँड खूप छान असे काठ आहेत, ट्रान्सपरंट आहे थोडीशी, कारण की कॉटनची साडी आहे त्याच्यामुळे. याच्यावरती ब्लाऊजसुद्धा रनिंगच येणार आहे, म्हणजे सेम कलरचा. काठ वगैरे असतील त्याला मेबी, आपण बघूनच घेऊयात. खूप मोठी साडी आहे, ब्लाऊज याला अटॅच असणार आहे, म्हणजे रनिंग ब्लाऊज आहे. नेसत्या पदराला त्यांनी ब्लाऊज, हा ब्लाऊज पीस आहे. अँड ही साडीसुद्धा खरंच खूप सुंदर दिसते आहे घातल्यावर. खूप मोठी साडी आहे आणि घातल्यावरती कशी दिसत आहे तुम्ही साईडला बघून घे. मी अजून घातलेलं नाही आहे ही, पण हा व्हिडिओ एडिट करायपर्यंत मी नक्कीच ट्राय करेल आणि तुम्हाला साईडला फोटो आणि एडिट केलेले ते सुद्धा बघून घ्या. पुढे आता ह्या ज्या नऊवारी साड्या आहेत ना, त्या आपण ॲक्च्युली लास्टला ठेवूयात. आणि या साडीसोबत ॲक्च्युली मी अजून 2 कॉटनच्या साड्या मागवलेल्या होत्या, त्यासुद्धा घातल्यावरती तुम्ही बघून घ्या कशा दिसत आहे साईडला. त्याची ॲक्च्युली रिटर्नची डेट चाललेली होती, त्याच्यामुळे मी रिटर्न करून दिल्या. पण असल्या सुंदर म्हणजे प्युअर कॉटनच्या, कांची कॉटनच्या साड्या असतात ना, त्या साड्या होत्या. एक पर्पल कलरची जी होती ना, ती तर मला एवढी जास्त आवडलेली होती ना, मे बी मी ती माझ्या आजीसाठी घेऊन पण जाईल, कारण की ती मला खूप आवडलेली आहे. आता सध्या तरी मी त्या रिटर्न केलेल्या आहेत. पण जर तुम्हाला घ्यायची असेल, तुमच्या आईला भेट करायची असेल, किंवा आता मी स्वतः घातलेली आहे, तुम्ही बघत आहात साईडला, तर एवढी सुंदर दिसत होती ना, म्हणजे एकदम पॉश साडी आहे. अँड अशी खूप फुगीर वाटते तुम्हाला घालताना, कारण की ती प्युअर कॉटनची आहे. ती धुतल्यावरती थोडीशी एकदम 2-3 वेळा जेव्हा वॉश होते आणि ती खूप सॉफ्ट होत जाते. आणि घालताना सुद्धा जर तुम्ही नवीनच घालत आहात ना, तर चोपून घातली तर खूप सुंदररित्या बसते. अजिबात फुगत वगैरे नाही. तुम्ही बघतच आहात साईडला मी घातल्यावरती किती छान दिसत आहे. अगदी मिनिमल लूक क्रिएट केलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठल्या अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे, किंवा तुम्ही स्वतः टीचर आहात, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जात आहात, अशा टाईमला तुम्ही अशा साड्या आहेत ना, नक्कीच कॅरी करू शकतात. एकदम हाय क्लास वाटतात या साड्या. आणि याच्यावरचे जे ब्लाऊज आहेत ना, तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊजसुद्धा खरंच खूप छान आहेत. साईडला बघून घ्या, म्हणजे मी तुम्हाला त्या साड्यांबद्दल सांगत आहे, कारण की ऑलरेडी मी त्या साड्या घातलेल्या आहेत. ब्लाऊज खूप सुंदर आहेत. अँड खरंच छान आहे. आता पुढची जी येल्लोवाली साडी आहे ना, ती सुद्धा सेम साडी आहे, फक्त त्याचा कलर वेगळा आहे. त्याच्यावरच्या बुठ्ठ्या वगैरे ते सुद्धा खूप सुंदर आहे. नाजूक अशी बॉर्डर दिलेली आहे. कांची कॉटन म्हणून, म्हणजे मे बी ही साऊथ ची पॅटर्न आहे या साड्यांचा. आपल्या इकडे कशा आपल्या नऊवारी साड्या असतात ना, आपल्या आजी घालायच्या, त्याच पॅटर्नमध्ये, पण थोडंसं अजून त्याच्यापेक्षा वेगळं मटेरियल आहे. एकदम सॉफ्टवालं मटेरियल आहे आणि जसं धुता तुम्ही या साड्या अजूनच सॉफ्ट होतात. तर या 2 साड्यासुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. माझ्या तर फेव्हरेट आहेत. अँड ही एक रेडवाली जी की राहिली होती माझ्याकडे. सो ह्या 3 साड्या मला ह्या हॉलमध्ये ॲड करायच्या होत्या, पण मला लेट झालं ॲक्चुअली. हॉल म्हणजे ऑर्डर मागे पुढे रिसीव्ह झाल्या, त्याच्यामुळे मला त्या 2 रिटर्न कराव्या लागल्या. ओके, आता आपण पुढे बघूयात इथले प्रोडक्ट आपल्याकडे काय काय. सॉरी, ॲक्चुअली माझी ना तब्येत पण खराब होती मागचे काही दिवस झाले. मला खोकला वगैरे खूप जास्त येत होता, त्याच्यामुळे मी टाळत होते व्हिडिओ बनवणं. आत्ता पण ॲक्चुअली मी सारखं माझं वॉच बघत आहे, कारण की 3 वाजता वंश येतो स्कूलमधून आणि त्याच्या अगोदर मला हा हॉल आहे ना, तो निपटवायचा आहे, कारण की तो आला की त्याचं बघायला लागेल सगळं. त्याच्यामुळे एनिवेज आपण बघूयात नेक्स्ट आपल्याकडे. ओके, ही शॉर्ट कुर्ती आहे ॲक्चुअली. अशा पेपलम टाईप वगैरे कुर्त्या असतात ना, म्हणजे जर तुम्हाला थोडीशी टमी वगैरे असेल ना, म्हणजे पोटाच्या इथे एरिया थोडीशी फॅट वगैरे, तर त्या टाईमला तुम्ही असे शॉर्ट टॉप घालू शकता, जे की चेस्ट एरियापर्यंत थोडेसे टाईट असतात अँड खाली देन त्याला फॉल असतो. सो असा मी हा टॉप मागवले होता. ॲक्च्युली मला एक ब्रँडचा व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यामुळे मी हा मागवलेला होता. पण मी एवढं काही सॅटिस्फाईड नाही आहे. मे बी 300च्या वरती याची किंमत आहे. अँड मटेरियल मला थोडंसं ओके, ओके वाटलं. म्हणजे एवढं काही खास नाही आहे. अँड कलर पण थोडासा डल वाटत आहे मला ह्याचा. सो हा मी नाही रिकमेंड करेल तुम्हाला की घ्या म्हणून, कारण की मी स्वतःच खुश नाही आहे या कपड्याने. सो आपण नेक्स्ट बघूयात. ओके, तर पुढे आपल्याकडे हा मे बी क्रॉप टॉप आहे कॉलरवाला म्हटल्यावर. हो, हे बघ, हे असंच मी मागच्या वेळेस एकदा कट करायला गेले होते आणि मी ना ते आतलं कपडा सुद्धा कट केलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं मी म्हणजे कात्रीच मी घातली त्या कपड्यावरती. ओके, हा ना ॲक्च्युली क्रॉप टॉप आहे. खूप सुंदर असा मी डेनिमचे स्कर्ट मागवलेला आहे, त्याच्यावरती घालण्यासाठी म्हणून मी हा मागवलेला होता.
याला मला असं वाटतं स्लीव्ज होते की नव्हते, मला नाही आठवते आता. पण याचं मटेरियल छान आलेलं आहे. याची किंमतसुद्धा कमी आहे माझ्या हिशोबाने. हां, ₹200च्या आतमध्ये येणार आहे. क्वालिटी खरंच खूप छान आहे याची. कॉलर आहेत ॲक्चुअली याला. छान असे स्टँड. मी ऑफकोर्स एक्स्ट्रा स्मॉलमध्येच मागवलेला असेल. छान अशी प्रिंट दिलेली आहे इथे आणि घातल्यावरती कसा दिसत आहे तो तुम्ही साईडला बघून घ्या. ओके. पुढे आपल्याकडे हा डेनिमचा ड्रेस आहे ॲक्चुअली. हा सुद्धा मी अजून घातलेला नाहीये, पण हा ओपन करून बघितलेला आहे मे बी मी. ओके. उलटा पडला. हा घातल्यावरती कसा दिसत आहे ना, ते तुम्ही साईडला बघून घ्या. आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. खूप, खूप, खूप छान क्वालिटी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे शॉर्ट नाही आहे. फुल स्लीव्हज, स्टँड कॉलर अँड खाली पूर्ण असं म्हणजे गुडघ्याच्या खालीपर्यंत जाणारा ड्रेस आहे. मध्ये याला इथे खाली पायाचे इथे कट आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूनच घ्या. अँड ह्याला ॲक्चुअली बेल्ट आहे. वेस्टला जर तुम्हाला थोडासा लूज होत असेल, की जसं की मला प्रॉब्लेम येते. मला ना इथं कमरेच्या इथे बऱ्यापैकी ड्रेसेस लूजच होतात. सो अशा टाईमला तुम्ही या बेल्टने त्याला छानसं ॲडजस्टसुद्धा करू शकता. आणि या बेल्टमुळेच मी हा ऑर्डर केला. याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडासा डार्क ब्लू किंवा मीडियम ब्लू असे 2-3 कलरसुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. अफोर्डेबल आहे. किंमत माझ्या लक्षात नाही. मी स्क्रीनशॉट किंवा स्क्रीनवरती मेन्शन करेल. सो तुम्ही ते बघून घ्या. तर नेक्स्ट आपल्याकडे अजून एक अजून एक टॉपच आहे ॲक्चुअली. की खूप एक्साइटिंग असेल तुमच्यासोबत पार्सल ओपन करणं, की मला पण माहिती नाही आहे प्रोडक्ट काय आहे. पण आता ॲक्चुअली टाईम टेकिंग होत आहे खूप जास्त. व्हिडिओ खूप जास्त लेंदी बनून जाईल मग आपला. तो एडिटिंगमध्ये मी थोडंसं कट-छाट करेलच. वॉव! 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 खूप सुंदर टॉप आलेला आहे. पण हा माझ्या साईजचा नाही आहे. एक्स्ट्रा स्मॉल आहे. पण मला असं का वाटतं, की मला तरीसुद्धा हा लूज होईल. येऊन जाईल मे बी ब्लू कलरच्या किंवा ब्लॅक कलरच्या कुठल्या पण जीन्सवरती खूप सुंदर दिसणार आहे. घातल्यावरती कसा दिसत आहे तो साईडला बघून घ्या. असं प्रॉपर प्युअर कॉटनचं मटेरियल आहे. एकदम हाय क्वालिटी वाटत आहे. म्हणजे आता त्या जो ग्रीनवाला मी मागे टॉप तुम्हाला दाखवला त्याची आणि ह्याची प्राईस मे बी बऱ्यापैकी सेमच असेल. पण हा टॉप खरंच खूप छान आहे. घेण्यासारखा आहे जर तुम्हाला अशा टाईपचे टॉप आवडत असतील तर. ओके. अजून ह्याला इथे झिपसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला घालताना काही प्रॉब्लेम वगैरे येऊ नये म्हणून इथे झिप चेन दिलेले आहे त्यांनी. तुम्ही ओपन करून बंद करून ह्याला सुंदररित्या घालू शकता. टॉप आणि स्लीव्हजला इथे छान असं नॉडवालं डिटेलिंगसुद्धा दिलेलं आहे. इलास्टिक आहे. गळ्याच्या इथे पण इलास्टिकवाला पॅटर्न येणार आहे. घातल्यावरती खरंच खूप सुंदर दिसत आहे किंवा दिसणार आहे. साईडला तुम्ही बघून घ्या. कुर्ती आहे. हा टॉप आहे मे बी अजून एक. सॉरी यार, भूक लागली. खूप वेळ झाला मी व्हिडिओज बनवत आहे. हां, अजून एक मी टॉप मागवलेला होता किंवा शॉर्ट कुर्ती तुम्ही म्हणू शकता. त्याचा कलर ॲक्चुअली मला खूप जास्त आवडलेला होता. एकदम मस्टर्ड येलो म्हणजे हळदीसारखा येलो कलर आहे याचा. सुंदर टॉप आलेला आहे. खूप छान मटेरियल आहे म्हणजे याचं क्वालिटी बेस्ट आहे. स्ट्रिप्स म्हणजे हा स्लीवलेस पण आहे ॲक्चुअली स्ट्रिप आहे याला म्हणजे इथे नाड्या म्हणू शकता. आणि इथे सुद्धा नॉड दिलेले आहे त्यांनी. जर कमरेच्या इथे तुम्हाला लूज वगैरे झाला ना, तुम्ही टाईट करू शकता. आणि इथे खालचा फ्रील आहे ना, ॲक्चुअली घातल्यावरती कसा दिसत आहे तो तुम्ही साईडला बघून घ्या. मी हे उद्या वगैरे मे बी ट्राय करणारच आहे. सुंदर आहे याची सुद्धा क्वालिटी आणि ह्याला जे छान अशा गोड्या-गोड्या दिलेल्या आहेत ना, जे थोडासा फ्रिल देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अँड क्वालिटी बेस्ट आहे. पॅटर्न थोडासा असा बांधणी टाइप मटेरियल आहे. म्हणजे हे जे प्रिंट आहे ना, ते बांधणी टाइप आहे. ह्याला अस्तर वगैरे नाही आहे याला, पण ह्याचं जे मटेरियल आहे ना, ते थिक आहे आणि कॉटनचं असल्यामुळे धुतल्यावरती सुद्धा हे भरून येणार आहे. एकंदरीत सुंदर पॅटर्न आहे आणि घातल्यावरती कसा दिसत आहे ना, हे तुम्ही साईडला बघूनच घ्या. पुढे हा सुद्धा ॲक्चुअली कुर्ता आहे. हा फक्त शॉर्ट कुर्ता आहे, जो की जीन्सवरती घालू शकता तुम्ही. आणि हा चिकन करी किंवा थ्रेडवाला पॅटर्न असतो ना, त्या पॅटर्नमध्ये आहे. आता प्राईस खरंच माहिती आहे. मटेरियल सॉफ्ट आहे यार खूप. म्हणजे असं हातात घेतलं की आपल्याला कळून जातं की कपड्याचं मटेरियल कसं आहे आणि तो छान आहे.
असा थोडासा ओल्ड रोज टाईप म्हणजे असं ह्याचं कलर आहे. प्रॉपर थ्रेडवर्क आहे, खूप सुंदर वालं. त्याला अस्तर नाहीये, म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता की हे थ्रेडवर्क आहे ना, हे कपड्यावरती ॲक्चुअली केलेलं आहे. असं म्हणजे माहीत नाही मशीनवाला असेल, हँडवाला तर नसणारच आहे, ऑफकोर्स मशीनवालाच असणार आहे. आणि हा जीन्सवरती खूप सुंदर दिसणार आहे हा कुर्ता. आणि याला मी स्टाईल करून ऑफकोर्स तुम्हाला दाखवणारच आहे. कसा दिसतोय ते. सो घातल्यावरती कसं दिसतं हे साईडला बघा. क्वालिटी सुंदर आहे, मटेरियल सॉफ्ट आहे अँड ह्याची लेंथसुद्धा थोडीशी जास्त आहे शॉर्ट कुर्त्यापेक्षा. म्हणजे की ज्या थोड्याशा जीन्स असतात ना लूज फिटवाल्या, त्याच्यावरती तुम्ही नक्कीच घालू शकता. छान असं इंडियन गर्ल वाइब देणार आहे. छान कुर्ती आहे. याच्यामध्ये कलर मला आठवत नाही आहे की नाही. जर असतील तर मी त्याच्यासुद्धा लिंक तुम्हाला खाली देईलच. सो आता आपल्याकडे नेक्स्ट आता हे डेनिमचं स्कर्ट आहे की ड्रेस मला माहिती नाही, कारण मी डेनिमचे स्कर्टसुद्धा मागवलेले होते 2-3. मला भीती वाटत आहे की मी आतल्या क्लोथला सुद्धा फाडेल, त्याच्यामुळे आपण आरामात अजून पण कळत नाही, कारण की अजून एक ड्रेस असणार आहे आपल्याकडे डेनिमचा आणि स्कर्ट मे बी 2 किंवा 3 आहे. ओके, ही स्कर्ट आहे. खूप सुंदर अशी डेनिमची स्कर्ट आहे आणि ह्याला इलास्टिक आहे. मी 26 ह्याला या खूप स्ट्रॉंग स्मेल येते. मे बी ते डाय करतात ना कपड्याला कलर वगैरे, ह्याची स्मेल आहे. वॉश केलेलं नसणार आहे मे बी त्यांनी नीट. ह्याचं मटेरियल आहे ना डेनिमवालं ते ओके ओके आहे. प्राईस याची मला वाटतं 500-550च्या रेंजमध्ये असणार आहे. आणि हे जे बटन आहेत ना घातल्यावरती कसं दिसत आहे तू साईडला बघून घे. पूर्णपणे म्हणजे ओपन होत आहेत इथपर्यंत ॲक्च्युली. म्हणजे जर तुम्हाला खूप मोठा स्लाईड किंवा खूप मोठा कट हवा असेल तर तुम्ही तो करू शकता, किंवा तुम्हाला पूर्णपणे बंद हवा असेल खालीपर्यंत तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा याला बटनने ॲडजस्ट करू शकता. त्याच्यातल्या भरपूर काजा ओपन पण केलेल्या नाहीत. आता मला माहिती नाही आहे मी हे कुठल्या ड्रेसवरती किंवा टॉपवरती स्टाईल करणार आहे. कारण की ह्याच्यावरती जे टॉप मला स्टाईल करायचे होते ते अजून ऑन द वेज दाखवत आहेत. ते मला रिसीव्हच झालेले नाही आहेत. सो पण मी तुम्हाला घातल्यावर कसं दिसत आहे ते साईडला तुम्ही नक्कीच बघून घ्या, कारण की मी व्हिडिओ एडिट करायच्या अगोदर सगळे ट्राय करणारच आहे. पॉकेट वगैरे अजिबात नाही आहे कुठं. पॉकेट हवे होते ॲक्च्युली या साईडला, किंवा प्लेन असणार आहे, पॉकेट नाही आहे. अँड बेल्ट लावायला दिलेला आहे त्यांनी आणि इथे समोर 2 बटन आहेत किंवा हुक आहे. सो ओके ओके आहे. जर तुम्हाला म्हणजे याची लेंथसुद्धा गुडघ्याच्या खाली असणार आहे. छान आहे, घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की 2 प्रोडक्ट आलेले आहेत. एकाच ब्रँडचे असतील मे बी. 2 आहेत. ओके, एक ह्याच्यात ड्रेस आहे अँड एक स्कर्ट आहे. एक ब्लू कलरमध्ये मी मागवलेला होता लेगिंगचा स्कर्ट अँड हा ब्लॅक कलरमध्ये आहे. सेमच आहे, काहीच मला म्हणजे ऑफकोर्स ब्रँड दुसरा आहे. याला सुद्धा थोडीशी इलास्टिक त्यांनी इथं दिलेली आहे मागे. अगेन याचे सुद्धा बटन सगळे ओपन होणारे आहेत. तुम्हाला स्लाईड हिचा कट आहे ना तो तुम्ही पाहिजे तेवढं म्हणजे इथपर्यंत पाहिजे. कसं याच्यावरती तर आपण ठेवणारच नाही, पण मे बी मी तर पूर्ण बटन लावूनच घालेल, कारण की ऑलरेडी स्कर्ट आहे ना ते आपल्या गुडघ्याच्या खालपर्यंत असणार आहे. अँड छान आहे. हा ब्लॅक होता, तो ब्लू होता. सेम आहे, क्वालिटी पण ओके ओके आहे. 550मध्ये ठीक आहे, घेऊ शकता. म्हणजे खूप छान आहे, म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी आहे असं नाही म्हणणार मी. ओके ओके आहे किमतीच्या मानाने. हा ॲक्च्युली ड्रेस आहे डेनिमचा. हा प्रॉपर चांगला वा खूप हेवी वाटला मला, म्हणजे जड घेतल्यावरती मटेरियल ह्याचं. ह्याला पाठीमागे अशी इलास्टिक असणार आहे. त्याचा हा पुढचा पॅटर्न आहे ना तो सुद्धा खरंच खूप सुंदर आहे. कॉलेजला जाणाऱ्या वगैरे मुलींसाठी बेस्ट आहे. ऑफिसला सुद्धा इव्हन तुम्ही घालू शकता, याला स्टाईल करू शकता. याच्यावरती डेनिम ऑन डेनिम, जसं की याच्यावरती तुम्ही डेनिमचं जॅकेट स्टाईल करू शकता. माझ्याकडे आहे मे बी डेनिमचं जॅकेट, जेव्हा की खूप ट्रेंड होता डेनिम जॅकेटचा. सो मी ते सुद्धा तुम्हाला याच्यावरती स्टाईल करून दाखवेल. घातल्यावरती कसं दिसत आहे तो तुम्ही साईडला बघून घ्या. याच्यावरती शूज किंवा जे बूट्स असतात ना हायवे थोडेसे
उंचवाले, ते खूप सुंदर दिसतात अशा ड्रेसेसवरती. अँड ऑफिसला तर नाही घालू शकणार मे बी तुम्ही, पण कुठे आउटिंगसाठी, डेटसाठी असे डेनिम ड्रेसेस किंवा बर्थडेसाठी छान आहेत असे ड्रेसेस घालायला. सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता याची प्राईस मला आठवत नाही, मी स्क्रीनशॉट लावते साईडला. पण क्वालिटी बेस्ट आहे आणि प्राईस पण मला वाटतं 700-800च्या आसपास असेल. 700, 750, 800 पण नसेल. सो कारण की मी घेताना असे त्याच अफोर्डेबल रेंजमध्येच बघितलेले आहेत सगळे. याच्यावरती 1599 आहे, म्हणजे ₹1600 किंमत आहे. पण हा 750-800ला भेटलेला असावा असा माझा अंदाज आहे. बाकी स्क्रीनवरती मी मेन्शनच करते याची प्राईस किती आहे. थकले मी. अजून काय काय राहिलं तिकडे. संपलं ॲक्च्युली. साड्या आहेत, हे ऑर्गनायझर आणि हे 3 प्लाझो आहेत. सो बऱ्यापैकी आपलं हॉल आहे ना, ते संपत आलेलं आहे. मी ॲक्च्युली एक पण मागवू शकत होते मी, पण त्यांच्याकडे 3 कलर अवेलेबल होते सेम पॅटर्नमध्ये. तर मी तिन्ही पण मागवले. म्हटलं कुठला बेस्ट येईल मला नाही माहिती. तर म्हटलं तिन्ही पण मागवले. खूप छान असे ते स्कर्टवाले प्लाझो नसतात का, तशामध्ये आहेत. याची किंमत मला आठवत नाही, पण 300च्या थोडीशी वरती आहे, म्हणजे 300च्या आसपास असणार आहे. वाव, बरं बापरे, खूपच मोठा फ्रिल आहे यार याला. हे बघा, केवढं मोठं आहे. छान आहे. मटेरियल सुद्धा सुंदर आहे याचं, म्हणजे आणि इलास्टिक आहे वेस्टला. ह्याला पॉकेट असायलाच पाहिजे, ऑफकोर्स आहे, कारण की बिना पॉकेटची प्लाझो काहीच कामाची नाही. दोन्ही पण साईडला पॉकेट आहेत. तर ह्याच्यामध्ये मी 3 कलर मागवलेले आहेत. तिन्ही पण मी घातलेले तुम्हाला साईडला. मी घालूनच दाखवते ॲक्च्युली हे वाले. ट्राय करूनच बघूयात आपण लगेच. पहिलं ओपन करून बघूया. सुंदर, म्हणजे प्रिंट सेम आहे दोन्हीची. ही ब्लू कलरमध्ये आहे आणि हे ब्लॅक कलरमध्ये आहे. आणि हे काहीतरी वेगळंच आहे. तिन्ही पण घातल्यावरती कशा दिसत आहेत ना, ते मी साईडला दाखवून देईल तुम्हाला. हे स्ट्रिप्समध्ये आहे, म्हणजे लायनिंगमध्ये आहे. ब्लॅक अँड व्हाईट झोमॅट्रिक प्रिंट असते ना, तसं वाटत आहे ॲक्च्युली मला हे. छान आहे. फ्रिल सेम आहे, मटेरियल सेम आहे, फक्त याची प्रिंट आणि कलर चेंज आहे. इलॅस्टिक आहे याला सुद्धा, पॉकेटसुद्धा असणार आहे. छान कपडा आहे, म्हणजे डेली विअरसाठी छान आहे. जर तुम्हाला घरात घालायला आवडत असतील ना, तर अगदी स्कर्ट घातल्यासारखं वाटणार आहे ह्या प्लाझो घातल्यावरती. अँड मला नाही वाटत ह्याचा वॉश केल्यानंतर कलर वगैरे जाईल, कारण की सॉफ्टवालं मटेरियल आहे, नाही चुरगळणार आहे, म्हणजे चुरगळणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे चुरगळणारे कपडे असले ना डेली वेअरला, की आपण काय रोज रोज प्रेस करत बसत नाही. मग त्याच्यामुळे नाही चुरगळणारे कपडे जेवढे असतील ना धुतल्यानंतर, जेवाले मटेरियल, ते बऱ्यापैकी आपण घरी वापरायला घेतो. आणि हे तसंच मटेरियल आहे, चुरगळणारं अजिबात नाही आहे. भरपूर फ्रिल आहे आणि घातल्यावरती सुद्धा खूप सुंदरच दिसणार आहे. तुम्ही साईडला बघूनच घ्या कसं दिसत आहे. किंमत याची आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण 300च्या वरती आहे माझ्या हिशोबाने. साईडला तुम्ही बघून घ्या, चेक करा. याच्या सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता हा बॉक्स आहे ना, ॲक्च्युली डिलिव्हरीवाला आत्ताच मला देऊन गेलेला होता. आणि मी त्याला काय म्हटलं माहिती आहे का, या बॉक्समध्ये काय आहे? मी तर नाही ऑर्डर केलं. तो म्हणतोय मॅडम तुमचाच ॲड्रेस आहे याच्यावरती. सो म्हटलं ठीक आहे दे. आणि आता हे जेव्हा मी सगळ्यात पहिलं, म्हणजे हा बॉक्स ओपन करायची गरज नव्हती. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं माझ्या सकाळीपासून डोक्यात होतं. आणि जस्ट व्हिडिओ म्हणजे मी सेटअप वगैरे लावला आणि त्याच्या अगोदरच मला हा रिसीव्ह झालेला आहे. तरी पण मी तेवढ्या घाईमध्ये हा ओपन करून बघितलं. म्हटलं एवढं मोठं, जसं की काय होम डेकोरचं वगैरे आयटम मी मागवलं आहे की काय. पण हे ॲक्च्युली मी बँगल ऑर्गनायझर मागवलेलं होतं. कारण की माझ्याकडून आहे ना, आता मकर संक्रांतीच्या वेळेस मी बांगड्या घालत होते काचेच्या, आणि काय झालं, मी ते बॅगमध्ये म्हणजे पिशवीमध्ये ठेवल्या होत्या ॲक्च्युली, कॅरी बॅगमध्ये बांगड्या घ्यायचे, घालायचे, तिथेच परत ठेवून द्यायचे. आणि ती पिशवी ना माझ्याकडून पडली खाली लिटरली. सगळ्या बांगड्या तुटून गेल्या त्याच्यातल्या. आणि कबर्डमध्ये वगैरे मला नसं, म्हणजे ते असं लटकवायला नको वाटतं ते खूप, असं ड्रेसिंगमध्ये वगैरे बांगड्या. मग असे जे बॉक्सेस असतात ना, हे मी मेशोवरती बघितले होते आणि मग मी असं हे छान बँगल ऑर्गनायझर मागवलेलं आहे. खूप छान क्वालिटी आलेली आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं तर हे उघडल्या बॉक्स आहे ना, मला असं झालं की यार एवढी सुंदर क्वालिटी कसं काय ह्याची, म्हणजे एकदम खूप छान क्वालिटी आहे डब्यांची. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला असे हे सेक्शन त्यांनी केलेले, म्हणजे याच्यात तुम्ही अशा, आता मी तुम्हाला दाखवलं असतं पण सगळ्या बांगड्या काढल्या, त्याच्यामध्ये बँगल्स लावायच्या आहेत आणि हे ठेवून द्यायचं आहे. तो तुम्ही याच्यामध्ये भरपूर बांगड्या ठेवू शकता.
मे बी 3-3 डझन तर येऊनच जातील. म्हणजे माझ्याकडे एवढ्या बांगड्या पण नसतील, कारण की हे मला 2च्या सेटमध्ये भेटलेलं आहे. म्हणजे तुम्ही 2 सेट ऑर्डर ॲक्च्युली हे 2 सेटच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. सो 2 सेट आहे. एवढ्या बांगड्या पण नसतील माझ्या, की तेवढे मी 2 बॉक्स मागवलेले. पण एनिवेज आता बॉक्स घेतलेले आहेत, तर आपण नेक्स्ट हॉल व्हिडिओनं बांगड्यावरतीच बनवूयात, की Meeshoवरून छान छान बांगड्या ऑर्डर करूयात. मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला बँगल हॉलचा व्हिडिओ बघायला आवडेल का? खरंच खूप छान आणि मे बी तुमच्या बांगड्यांची क्वालिटी छान राहणार आहे. काचेच्या वगैरे ज्या बांगड्या असतात ना, त्या तुटायचं टेन्शन नाही आहे. अँड दिसून जातं लगेच. वरून ट्रान्सपरंट बॉक्स आहे, त्याच्यामुळे कुठे काय ठेवलेलं आहे. नाहीतर माझ्या तर कपाटात कधीच कुठलीच गोष्ट जागेवर सापडत नाही, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी मी उचकत असते ना. सो माझ्यासाठी तर हा मस्ट हॅव आयटम होता आणि मी घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिंक कसं तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा, लिंक आहेच. आणि हा ढिगारा तुम्ही बघा आता इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे खूप जास्त झालेला आहे. अरे बापरे, अजून साड्या राहिलेल्या आहेत. ह्या नऊवारी साड्या आहेत ॲक्च्युली. मुलींचं किंवा बायकांचं कसं असतं की नऊवारी साडी घालायला आवडते, जसं की गुढीपाडव्याला, आता शिवजयंती आलेली आहे त्या टाईमला, किंवा कुठल्या लग्नामध्ये, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला पण, किंवा कुठल्या पण फंक्शनला लग्नामध्ये वगैरे. पण नऊवारी साडी घालता येत नाही. सो अशासाठी मी तुमच्यासाठी म्हणजे रेडी टू विअर अशी नऊवारी साडी घेऊन आलेली आहे. खूप हेवी आहे आणि त्यांनी बीड्स दिलेला आहे समोरनं, जे आपला पदर फॉल होतो ना त्याच्यावरती. वाव, हे खरंच खूप सुंदर आहे. ब्राह्मणी नऊवारी साडी आहे ना, म्हणजे मला साड्या अरे वाव, आणि ब्लाऊज सुद्धा केलेला आहे सोबत याच्यावरती शिवण्याचा. सुंदर. म्हणजे ब्लाऊज नाही स्टिच करून देऊ शकत ना, ब्लाऊज तुम्हाला तुमच्या मापानेच शिवून घ्यायला लागणार आहे. सो हा या साडीवरती दिलेला त्यांचा ब्लाऊज आहे. आणि साडी बघा तुम्ही, कसली सुंदर साडी, म्हणजे ह्या त्याच्या निर्या असणार आहेत. आणि घातल्यावरती कशी दिसत आहे ना, ते तर तुम्ही साईडला बघूनच घ्या. आणि याची ही कंबर आहे. आता याच्यात माझ्या 2 कंबर बसतील, पण त्यांनी मे बी फ्री साईजमध्ये दिलेला आहे. अँड घातल्यावरती साईडला बघून घ्या कसं दिसत आहे. आणि इथे लिटरली नॉड दिलेली आहे, म्हणजे तुम्ही याला ओके, पुढच्या साईडचं त्यांनी टाईट ठेवलेलं आहे आणि तुम्ही फक्त मागच्या साईडलाच ह्याला ॲडजस्ट करू शकता. आणि हे बघा, मागच्या साईडला पण काष्टा किती सुंदर दिलेला आहे. हा जो काष्टा असतो ना आपला, तो. आणि हा याचा पदर आहे, जो की ऑलरेडी पिनअप केलेला आहे. असं असणार ना, म्हणजे पॅन्टसारखं घालायचं, पदर एकदा फिरवायचा आणि खांद्यावरती टाकायचं, दॅट्स इट. आणि घातल्यावरती याला आपण स्टाईल करूनच बघणार आहोत, कारण की आपल्याला ते इयर काफ घालून बघायचे आहेत, गजरा घालून बघायचा आहे. सो ही साडीवरती आपण सगळं ट्राय करून बघणार आहोत. ही एक झाली ॲक्च्युली. मध्ये 2 आहेत मे बी. 2 आहेत की 3? 1, 2, 3 आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये असणार आहेत ह्या. माझ्याकडून परत पिशवी नको फाटायला. पर हिरवा कलर आहे आणि हा फिरता कलर आहे याचा ॲक्च्युली. आता आपण ही वालीच बघ. ओके, वाव, त्यांचा कपडा आहे ना, म्हणजे ह्या साड्यांचं मटेरियल आहे खरंच खूप सुंदर आहे. फिरता कलर आहे, म्हणजे बेस्ट साडी दिसणार आहे घातल्यावरती. ब्लाऊज सुद्धा बघा याच्यावर तर खूप छान आहे घातल्यावरती. ही साडी बेस्ट आहे. माझ्याकडे ग्रीन कलरचा ब्लाऊज सुद्धा आहे आणि याच्यावरती मी तुम्हाला घालून दाखवणारच आहे. सुंदर साडी दिसणार आहे. काष्टा अगेन सेम आहे. आणि इथे त्यांनी ओके चेन दिलेले आहे. त्याला चेन नव्हती, पण ह्याला अशी चेन आहे की बंद होईल नेपा. आणि याला नॉड दिलेलं नाही आहे. हे नॉड तुम्हाला टाकायला लागणार आहे. या साडीला नॉड नाही आहे. हा त्याचा पदर आहे. पदरसुद्धा हे ओपनच करून नाही दाखवता येणार, पण खाली छान असे गोंडे सुद्धा दिलेले आहेत. सो ह्या साडीचा मला कलर खूप आवडला. असं जांभळा आणि थोडासा पिंकिश कलर फिरत्या टोनमध्ये ही साडी आहे. त्याच्यावरची ब्लाऊज सुद्धा त्यांनी छान दिलेला आहे. तुम्ही स्टिच केल्यानंतर खूप छान दिसणार आहे ही साडी सुद्धा. आता आपण ही हिरव्या कलरची बघूया. ओके, ह्याच्यावरती त्यांनी असा त्याचं मटेरियल आहे ना, ते खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे प्रॉपर आपल्या ज्या सिल्कच्या साड्या असतात ना काठपदरच्या, तसं सूत आहे. आणि इव्हन त्याच्यापेक्षा सुद्धा सॉफ्ट मटेरियल वापरलेलं आहे. म्हणजे मला सुरुवातीला वाटलं होतं की यार ₹1000 म्हणजे. आणि जर तुम्ही बाहेर साडी स्वतःची जी की 2-3 हजाराची असते,
फक्त टेलरकडे घेऊन गेला आणि म्हटलं ना मला नऊवारी शिवून द्या, तर ते फक्त शिवून द्यायचे ₹1000 तरी घेतात आणि हे ₹1000च्याच रेंजमध्ये आहेत मे बी या साड्या. किंवा 1200-1300 असेल जास्तीत जास्त किंमत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे स्टिचिंगच्या किमतीमध्ये लिटरली पूर्ण नऊवारी साडी भेटणार आहे. तर तुम्ही मला नाही वाटत काहीच हरकत आहे तुम्हाला ट्राय करायला. वॉव! खूप छान साडी आहे आणि ह्याला हे हिऱ्यांवरती जे गोंडे दिलेले आहेत ना हे काष्टावरती पुढच्या ते छान आहेत. मागच्या साईडला सुद्धा ह्याला सुंदर असा काष्टा आहे. शिवून घेतलेला आहे. या साडीचं सूत आहे ना खरंच मला खूप जास्त आवडलं. घातल्यावरती कशी दिसत आहे ते तुम्ही साईडला बघूनच घ्या. सुंदर अशी साडी आहे. खरंच घेण्यासारखी आहे म्हणजे किंमत आणि त्याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा खरंच खूप छान आहे. आता ही ॲक्च्युली माझ्याकडून 2 साड्या आलेल्या आहेत. थोडासा जास्त गुलाबी कलर आहे. पण सूत ही जी हिरवी साडी होती ना त्याच्यासारखं आहे म्हणजे या साडीचं सूत आणि या साडीचं सूत सेमच आहे. सुंदर असे मोती लावून दिलेले आहेत पुढं निर्याला. अगेन याला सुद्धा इथे चेन दिलेला आहे. आपला जो हे ओपन दिसायला नको म्हणून स्कर्ट टाईप. हे थोडंसं मोठं आहे आणि याला अस्तर लावून शिवलेलं आहे. हे मी आत्ता नोटीस केलं. मी पहिलं बघितलं नव्हतं. जे ह्याचा आतला पदर आहे ना हा घालायचा ह्याला त्यांनी या साड्यांना आहे का? हा याला सुद्धा अस्तर आहे. हिरव्या साडीला सुद्धा याला पण आहे. सगळ्या साड्यांना म्हणजे एकंदरीत अस्तर त्यांनी लावून दिलेलं आहे. सुंदर साडी आहे. ही सुद्धा खूप छान साडी आहे बघा तुम्ही. अँड हा त्याचा पदर आहे. वाव! पदराला गोंडे पण बघा किती छान लावून दिलेले आहेत. पदर सुद्धा ह्याचा ऑलरेडी पिनअप केलेला असणार म्हणजे इथे त्यांनी टाके लावून प्रॉपर स्टिचिंग वगैरे करून दिलेली आहे. सुंदर आहे. ब्लाऊज म्हणजे मटेरियल सॉफ्ट आहे. ब्लाऊज दिलेला आहे जो की तुम्ही तुमच्या मापावरती शिवून घ्यायचा आहे. पण पार्सलची ना ॲक्च्युली वाट बघत आहे ना मला व्हिडिओ बनवायला खूप लेट झालं कारण की अरायव्हिंग टुडे दाखवत होतं आणि खरंच दोन्ही सुद्धा पार्सल आहेत ना ते खूप सुंदर आहेत म्हणजे मस्ट हॅव आहेत असं म्हणता येईल. ह्याच्यात एक चप्पल आहे जी खूप बेस्ट आहे आपल्या साड्यांवरती, कुर्त्यांवरती, इंडियन कुठल्याही आउटफिटवरती प्रॉपररित्या जाणार आहे. अँड हे जे आहे ना ते ॲक्च्युली एक नेक पीस आहे किंवा चोकर आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता एवढ्यासाठी ना मी परत सेटअप सगळा लावलेला आहे. ॲक्च्युली मी उठले होते. व्हिडिओ माझा पूर्ण शूट झालेला होता. पण म्हटलं हे सुद्धा तुम्हाला दाखवावं आलं तर कारण की परत असं होईल की मग या 2 प्रॉडक्टसाठी मी हॉल व्हिडिओ बनवणार नाही. सो म्हटलं हे सुद्धा याच हॉल व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल. वाव! हे थोडंसं ॲक्च्युली ना महाग आहे पण याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे आता मला माहिती वाव याचे म्हणजे मी लिटरली ₹900 दिलेले आहेत या नेक पीससाठी. तर हे तर तुम्हाला दाखवणं बनतं. मॅच करायची चैन आहे. मी म्हटलं तुटलेली चैन आली की काय. याच्यामध्ये 2 पॅटर्न होते अजून पण मी हा वाला मागवलेला आहे. हा ना आपण ती रेड कलरची साडी होती ना त्याच्यावरती स्टाईल करूया. खरंच खूप सुंदर क्वालिटी आहे ह्याची. आता मला माहिती नाही कॅमेरात तुम्हाला दिसतंय की नाही. बेस्ट क्वालिटी आलेली आहे. त्याच्यावरचे कानातले सुद्धा खूप छान क्वालिटीचे. ॲक्च्युली ना ह्याने थोडंसं पॅकेजिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे. याचं पॅकेजिंग अजून छान असतं म्हणजे प्लास्टिकचा डब्बा वगैरे. तर अजून छान वाटलं असतं. मी तुम्हाला हे जवळून दाखवते ॲक्च्युली. खूप सुंदर क्वालिटी आहे म्हणजे याला पैसे दिलेले आहेत भरपूर जसं की जवळजवळ ₹950 आहे माझ्या हिशोबाने. पण क्वालिटीसुद्धा त्याची खरंच खूप सुंदर आहे म्हणजे मोती आणि हे जे स्टोन आहेत ना त्याचं एकदम सुंदर असं काम आहे याच्यावरती. सो छान आहे, घेण्यासारखं आहे. जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचं असेल ना तुम्हाला एखाद्या छान चोकरमध्ये, नेकपीसमध्ये तर बेस्ट आहे. चोकरचं झालं आणि हे घातल्यावरती कसं दिसत आहे ते तुम्ही साईडला बघूनच घ्या. मी तुम्हाला दाखवलं ते. आपण ही सँडल टाईप आहे. ती सँडल नाही म्हणता येईल. थोडी हीलवाली चप्पलच आहे असं म्हणू शकता तुम्ही. थोडीशी महाग आहे म्हणजे ₹450 ₹400 आसपास आहे. 400 ₹450. पण क्वालिटीसुद्धा ह्याची खरंच खूप सुंदर. ह्याला रेटिंगसुद्धा छान होती म्हणून मी ऑर्डर केली होती ॲक्च्युली. आता बघूयात कशी आलेली आहे. वाव! ॲक्च्युली मला चप्पलचा साईज आहे ना खूप जास्त मोठा लागतो. माझा पाय खूप मोठा आहे आणि असं हे कोल्हापुरी पॅटर्नमध्ये त्याचं हे म्हणजे नाही का आपल्या लेदर टाईप होतं आणि हील आहे याला प्रॉपर छान अशी आणि म्हणूनच मी ऑर्डर केलेली होती. खूप छान आलेली आहे. जसं की आता तुम्ही लग्नामध्ये जाता, साड्यांवरती घालायचे आहे किंवा इव्हन ड्रेसेस असतात ना आपले कुर्ता ओढणीवाले कुर्ता सेटवर त्याच्यावरती सुद्धा खूप छान दिसणार आहे.
दिसणार याची जवळून तुम्ही क्वालिटी बघून घ्या. आणि घातल्यावरती स्टाईल केल्यानंतर कशी दिसत आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवूनच देईल. सो ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. मी साडीवरती ह्याला ॲक्च्युली घालणार आहे, जी की आपली नऊवारी साड्या आहेत ना त्याच्यावरती घालण्यासाठी मी मागवलेली होती. सो छान आहे, आपल्या इंडियन कुठल्याही वेअरवरती जाईल. तुम्ही ऑफिसला वगैरे जात असताल ना, तर तुम्हाला कॉटनच्या वगैरे साड्या घालायला आवडत असतील, त्या टाईमला सुद्धा ही ना बेस्ट आहे. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हो, सो एकंदरीत असा आपला हॉल व्हिडिओ आहे. जवळ-जवळ 1 तासाचं शूटिंग झालेलं आहे. आता मला माहीत नाही एडिट करून मे बी हा 10-1 मिनिटाचा कमी होईल, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. अँड अजून नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. बाय.